आज कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपणाला दूध बनवायचं आहे. तर मसाला दूध बनवायला मी आता दूध आटवत आहे. 2 लिटर दूध आहे हे. तर थोडं बहुत आटायला सुरुवात झालेली आहे. कमीत कमी आपल्याला 1.5 लिटर तरी दूध हे करावं लागणार आटवून. ह्या गरम दुधातच मी केशर भिजत घातलेलं आहे. ते दूध होईपर्यंत ह्याला छान कलर पिवळा येणार आहे केशरचा. आता हे पिस्ता, काजू आणि हा बदाम थोडंसं गरम करून घेऊ, कारण हे मिक्सरमध्ये वाटायचे. याच्यात मी वेलदोडे पण घालणार आहे. याच्यामध्ये आपण थोडे वेलदोडे घालून वाटून घेऊ. हे वाटलेला मसाला आता याच्यामध्ये सगळा हळूहळू घालून घ्यायचा. हे थोडा शिजला म्हणजे दूध घट्ट होतं. तसंच आपण हे केशर भिजलेलं आहे, हे केशर पण घालून घ्यायचं. आता हे दूध उकळलं, ह्याला छान केशरी कलर येणार आहे. थोडंसं उकळायला. आता दूध झालेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण थोड्याशा चारोळ्या घालू, मग मस्त दूध तयार झालं. आता आटल्यानंतर आपल्याला समजतं की हे दूध किती झालं. याच्यामध्ये हे दूध गोडच झालेलं असणार आहे. आपण 1 पळी साखर घालू, म्हणजे अजून छान गोड होईल. पण जास्त पण गोड चांगलं नाही वाटत. आता ह्या दुधाला आपण बाहेर अंगणात चंद्राच्या प्रकाशात ठेवून देऊ. हे दूध चंद्राच्या प्रकाशामध्ये मी ठेवलं होतं, ते आता घेऊन आले घरात. आता सगळ्यांना सर्व करायचं. आमची आजी कायम मला म्हणायची, लहानपणी आमच्या ऐकलेलं आहे आम्ही, की आमची आजी आम्हाला चंद्राच्या प्रकाशात ठेवून दूध प्यायला द्यायची. हे दूध फार चांगलं असतं, शरीराला शांती देतं. जसा चंद्र शांत शीतल असतो ना, तसं हे दूध शीतल असतं. तर हे मी प्यायला देते आमच्या घरच्यांना.